चला बेटा. बहिणी आली रे देवा उन्हाळ्याचा पसारा घेऊन. आम्ही आलो. नो बसा इथं. हा मी फ्रेश होऊन येते. खेळा तुम्ही तोपर्यंत. देवा काय पसारा करून ठेवला यांनी. हा टावेल असा पाडू. माझा मोबाईल दे. मोबाईल तिथं खेळायला लागला. नाही मोबाईल दे तू. आणि म्हटलं तुमची बहीण पसारा घेऊन उन्हाळ्याचा थांबायसाठी चांगले पिशव्या घेऊन आली. मोठ्या मोठ्या बॅगी घेऊन आली. आता 1 महिना थांबते का 2 महिना थांबते. मला हे सगळं पटत नाही बरं. असा पसारा पसारा मी जास्त दिवस थांबू देणार नाहीये. तुम्ही काही म्हणा. ठेवते फोन. मी का नोकरानी आहे यांचं करत बसू. घरात आई असते तोपर्यंतच आपलं माहेर पण असते. चला मॅडम मला नाही बेटा मला थोडं काम आहे जायचं आहे. नंतर येईल का. चला बेटा चला चला. तुझ्यासाठी खूप मोठा खाऊ घेऊन ये. हा खाऊ घेऊन ये. तुम्हाला काय झालं रडायला. चला माझ्या घरामध्ये. आतापर्यंत अरे सुनबाई किती शांत झोपली आहे. झोपू दे तिला. मी आपले तोपर्यंत काम करून घेते. 10 वाजून गेले अजूनपर्यंत मी उठले नाही. आई ती तरी कोणाची मुलगीच आहे ना. मग तेवढं आपण समजून घेऊ. घरात थोडे थोडे जाडे दिसत आहेत. सुनबाई उठेपर्यंत जाडे काढून घेते. आई तुम्ही मला उठवलं का नाही. आणि तुम्ही काय इथं काम करत बसले. उठा उठा मला झाडू लावू द्या. कोणाचा फोन वाजतोय. शेजारी काकूचा. बोला ना काकू. अगं तुला सांगू का तुझी सासू जी आहे ना तुझ्या पाठमागे खूप चुगल्या करते. नाही 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 हो माझ्या सासूबाई तसे आहेतच नाही. अगं ती तुझ्यावर प्रेम नाही करत. ते सगळं दिखावा आहे. का आज तुझ्या चेहऱ्याला काय झालं सुनबाई. आणि असं उदास का दिसतेस तू. मी काही म्हटलं का. सासू कधी आईची जागा घेऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा सासूबाई तुम्ही. अगं पण तू अशी का करतेस. तुला आजपर्यंत मी कधीतरी तुझ्याशी वागली का. आणि तू सहजपणे म्हणून टाकली सासू कधी आई बनू शकत नाही. असं का म्हटली ग. घरात सुख शांती नाही पाहिजे म्हणून कोणी काही भडकवतात. इतका सहज विश्वास नाही करायचा सुनबाई. अगं जर सून मुलगी बनू शकते तर सासू पण आई बनू शकते. मला माफ करावं सासूबाई. मला कधीच मिळणार नाही आई.